नमस्कार माझ्या विद्यार्थ्यांनो आणि मित्रांनो. शिकवणे हा माझा श्वास व इंग्लिश ग्रामर सीरीजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत इंग्लिश ग्रामरचे व्हिडिओ पोहोचवणे हा माझा ध्यास. अध्यास मनी बाळगून मी कन्हैया पुष्पानिंबा विस्पुते आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग या कवितेचा दुसरा भाग अर्थात पार्ट सेकंड अभ्यासणार आहोत, ज्यात आपण या कवितेत आलेले फिगर ऑफ स्पीच अर्थात भाषिक अलंकार अभ्यासणार आहोत. पार्ट फर्स्टमध्ये आपण कवितेचे विश्लेषण अर्थात ॲप्रिसिएशन ऑफ पोएम जे परीक्षेत 5 मार्क्ससाठी विचारण्यात येते ते अभ्यासले. तो व्हिडिओ आपण पाहिलाच असेल. पार्ट फर्स्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाठवणारच आहे. आता तर इयत्ता 9वी 10वी 12वी व त्यापुढील वर्गात फिगर ऑफ स्पीच परीक्षेत हमखास विचारले जातात. या पार्ट सेकंडमध्ये कवितेत आलेले उदाहरण व बाहेरील उदाहरण पण घेतलेले आहेत, जेणेकरून समजायला सोपे जाईल. निळ्या अक्षरातील उदाहरणंही बाहेरील आहेत. चला तर मग अगदी सोप्या भाषेत व मराठीत समजून घेऊया भाषिक अलंकार अर्थात फिगर ऑफ स्पीच. कोणतेही गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा काव्यात्मक साचा म्हणजे अलंकार. A word or phrase used in a non-literal sense for rhetorical or vivid effect म्हणजेच काय फिगर ऑफ स्पीच. आता आपण पहिलं फिगर ऑफ स्पीच बघू जे कवितेमध्ये आलेलं आहे. ॲलिटरेशन म्हणजे अनुप्रास अलंकार. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची अर्थात व्यंजनांची पुनरावृत्ती होते तेव्हा तो अनुप्रास अलंकार असतो. Alliteration is the repetition of consonant sounds in the beginning of nearby words. उदाहरणार्थ बघा, बाहेर उदाहरण आहे. पीटर पायपर पिक्ड अ पेक ऑफ पिकल्ड पेपर्स. आता बघा या वाक्यामध्ये जर आपण बघितलं तर बघा पी हे व्यंजन वारंवार आलेलं आहे, म्हणजे त्याची काय झालेली पुनरावृत्ती झालेली आहे. आणि बघा कवितेतलं ही विल नॉट सी मी स्टॉपिंग बाय हियर या उदाहरणामध्ये बघा या ठिकाणी यस सी आणि स्टॉपिंग एका पाठोपाठ व्यंजन आलेले आहेत. टू वॉच हिज वूड्स फिल अप विथ स्नो याच्या म्हणजे डब्ल्यू वॉच आणि वूड्स डब्ल्यू हे व्यंजन पुन्हा पुन्हा आलेलं आहे, एका पाठोपाठ आलेलं आहे. द वूड्स आर लवली डार्क अँड डीप या ठिकाणी डार्क आणि डीपचा डी हे व्यंजन आलेलं आहे. त्याच्यानंतर बघू आपण हायपरबोल अतिशयोक्ती अलंकार. एखादी कल्पना किंवा एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा अगदी फुगवून सांगणे म्हणजे अतिशयोक्ती अलंकार. हायपरबोल दॅट युजेस एक्स्ट्रीम एक्झॅगरेशन टू मेक अ पॉइंट ऑर शो एम्फॅसिस. हायपरबोल फ्रॉम अ ग्रीक वर्ड मिनिंग एक्सेस. आता हा जो हायपरबोल शब्द आहे तो ग्रीक या भाषेतून आलेला आहे आणि त्याचा अर्थ जो होतो इंग्लिशमध्ये एक्सेस. आता उदाहरण बघू आपण. बाहेरील उदाहरण बघू सुरुवातीला. आय एम सो हंग्री आय कॅन ईट अ हॉर्स. म्हणजे मी इतका भुकेलेला आहे की मी एक घोडासुद्धा खाऊ शकतो. म्हणजे याच्यात फारच एक्झॅगरेशन किंवा फारच अतिशयोक्ती करण्यात आलेली आहे, दाखवण्यात आलेली आहे. घोडा काही आपण कधी खाऊ शकत नाही. त्याच्यानंतर आय हॅव अ मिलियन थिंग्स टू डू टुडे. म्हणजे मला आज लाखो काम करायची आहेत. कवितेतील बघूया आता. टू वॉच हिज वूड्स फिल अप विथ स्नो. बघा या ठिकाणी अतिशयोक्ती दाखवण्यात आलेली आहे की ते जे वनराई आहे ती वनराई पूर्णपणे बर्फाने भरलेली आहे. फिलअप विथ स्नो कशाने? बर्फाने. तर या ठिकाणी अतिशयोक्ती अलंकार प्रतीत होतो. त्याच्यानंतर पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतन गुणोक्ती अलंकार. आपल्या सभोवतालातील निर्जीव वस्तू सजीव आहे अशी कल्पना करून त्या निर्जीव वस्तू मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे जेव्हा वर्णन केले जाते तेव्हा ते चेतन गुणोक्ती अलंकार असतो. वस्तू कशी? निर्जीव, पण वागते कशी? मनुष्याप्रमाणे. त्यावेळेस पर्सॉनिफिकेशन हा अलंकार वापरण्यात येतो. जसं उदाहरणार्थ द स्टार्स डान्स्ड प्लेफुली इन द मूनलाईट स्काय. बघा माणूस नचू शकतो पण मात्र स्टार नसतात का? नाही. पण या ठिकाणी दाखवलेलं आहे की द स्टार्स डान्स्ड प्लेफुली इन द मूनलाईट स्काय म्हणजे स्टार्स मूनलाईट स्कायमध्ये नाचत आहेत किंवा नाचतात. आता आपण कवितेतील बघू. माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर He gives his harness bells
अ शेक टू आस्क इफ देअर इज सम मिस्टेक. आता आपण पार्ट फर्स्टमध्ये आपण रॉबर्ट फ्रॉस्ट यांची जी कविता बघितली, ज्यावेळेस ॲज अ ट्रॅव्हलर म्हणून कवी ज्यावेळेस एका वनराईजवळ येतो, ते वनराईचं जे काही विहंगम दृश्य पाहून तो भारावून जातो आणि त्याला तिथं थांबावंसं वाटतं. परंतु त्या निर्जस्थळी कवी का थांबलेला आहे हा प्रश्न त्या घोड्याला पडतो आणि तो आपल्या गळ्यातील जो घंटा आहे तो वाजून कवीला भानावर आणण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे या ठिकाणी चेतना गुणोक्ती अलंकार दाखवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर रिपिटेशन म्हणजे पुनरावृत्ती अलंकार. कवितेतील एखादे वाक्य प्रभावी करण्यासाठी त्या वाक्यातील एखादा शब्द पुन्हा पुन्हा वापरला जातो, त्यावेळेस तो पुनरावृत्ती अलंकार असतो. वर्ड्स आर यूज्ड इन पोएम अगेन अँड अगेन. कशासाठी? डेप्थ ऑफ इंटेन्सिटी. डेप्थ ऑफ म्हणजे एखाद्या गोष्टीची तीव्रता दाखवण्यासाठी एक शब्द पुन्हा पुन्हा वापरला जातो. टू मेक इफेक्टिव्ह मिनिंग इज कॉल्ड रिपिटेशन. जसं रेन रेन गो अगेन, या ठिकाणी दोन शब्द पुन्हा पुन्हा वापरले आहेत. रेन रेन म्हणजे रेन शब्द दोनदा वापरलेला आहे. ऑल फॉर वन अँड वन फॉर ऑल. बघा या ठिकाणी ऑल फॉर वन आणि परत तोच शब्द वन फॉर ऑल पुन्हा वापरण्यात आलेला आहे. कवितेतील बघू. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. बघा या वाक्याची या ठिकाणी पुनरावृत्ती झालेली आहे. शब्दांची सुद्धा पुनरावृत्ती झालेली आहे. कशासाठी? तर कवीला एखाद्या मेसेज आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या शब्दांची किंवा त्या वाक्यांची पुनरावृत्ती केलेली आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत मेटाफर. त्याचा मराठीत अर्थ होतो रूपक अलंकार. एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीमध्ये दुसरी व्यक्ती किंवा गोष्टीसारखेच गुणविशेष आहेत हे दाखवण्यासाठी कल्पकतेने वापरलेला शब्द पदबंध म्हणजेच रूपक अलंकार होय. इट इज यूज्ड इन अ इमॅजिनेटिव्ह वे टू शो दॅट somebody something has the same qualities as another things. जसं लव इज अ बॅटलफील्ड. प्रेम काय? युद्धभूमी आहे. आता प्रेम आणि युद्धभूमी एकमेकांबद्दल दाखवलेलं आहे. ऑल द वर्ड्स अ स्टेज अँड ऑल द मेन अँड वुमन मिअरली प्लेयर्स दे हॅव देअर एक्झिट्स अँड देअर एंट्रन्स. हे वाक्य आहे विल्यम शेक्सपियर यांचं. या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं की जग काय स्टेज आहे आणि माणसं बाया आणि माणसं किंवा स्त्रिया किंवा पुरुष तिथले प्लेयर्स आहेत, त्यांची एक्झिस्ट होत असते आणि एंट्रन्ससुद्धा होत असते. आता आपण आपल्या कवितेतील बघूया. स्वीप्स ऑफ इझी विंड अँड डाउनी फ्लॅक अँड माइल्स. आता याच्यामध्ये बघा मेटाफर दाखवण्यात आलेला आहे. दुसरं वाक्य आहे अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. आता बघा या ठिकाणी जो माइल्स शब्द आलेला आहे हा लाईफ्स जर्नी म्हणजे जीवनाचा प्रवास म्हणून दाखवण्यात आलेला आहे. रिप्रेझेंट्स करतो माइल शब्द आणि स्लीप शब्द प्रेझेंट करतो आहे रिप्रेझेंट करतो आहे डेथ. म्हणजे या माध्यमातून कवींनी आपल्याला मेटाफर सांगितलेला आहे. त्याच्यानंतर इमॅजरी. डोळ्यांपुढे चित्र उभे राहील अशी वर्णनशैली म्हणजेच का इमॅजरी. यूज टू मेक द रीडर्स फील थिंग्स थ्रू 5 सेन्सेस. डिस्क्रिप्टिव्ह स्टाईल इन विच द पिक्चर विल स्टँड इन फ्रंट ऑफ द आय. या कवितेत रॉबर्ट ली फ्रॉस्ट यांनी व्हिज्युअल इमॅजरी आणि ऑडिटरी इमॅजरी असे 2 प्रकार वापरलेले आहेत. ते पुढील प्रमाणे. सुरुवातीला आपण व्हिज्युअल इमॅजरी बघूया. इन धिस फॉर्म द पोएट अपील्स टू द रीडर्स सेन्स ऑफ साईट बाय डिस्क्रायबिंग समथिंग द स्पीकर और नॅरेटर ऑफ द पोएम सीज. इट मे इन्क्लूड कलर्स, ब्राईटनेस, शेप्स, साईज अँड पॅटर्न्स. व्हिज्युअल इमॅजरीच्या माध्यमातून कवी वर्णनात्मक चित्र वाचकांच्या डोळ्यासमोर उभे करतात. आता बघा व्हायरल उदाहरण बघू आपण. इट वॉज डार्क अँड डीम इन द फॉरेस्ट. आता ह्या उदाहरणामध्ये डार्क आणि डीम हे व्हिज्युअल इमॅजरीचे उदाहरणं आहेत. टू वॉच हिज वूड्स फिल विथ स्नो. ह्या ओळीमध्ये किंवा ह्या उदाहरणामध्ये कवींनी असं चित्र उभं केलेलं आहे की जणू ती वनराई बर्फाने पूर्णपणे भरलेली आहे. विदाऊट अ फार्म हाऊस नियर बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक
द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. आता बघा या ठिकाणी कोणकोणत्या व्हिज्युअल डोळ्यासमोर उभ्या केलेल्या आहेत कवींनी. पहिलं म्हणजे फार्म हाऊस, त्याच्यानंतर बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक, दुसरं आहे फ्रोझन लेक, आणि तिसरी जी काही इमेज आहे ती आहे इव्हिनिंग ऑफ द इयर. त्याच्यानंतर बघू आपण ऑडिटरी इमेजरी. इट अपील्स टू द रीडर्स सेन्स ऑफ हिअरिंग साऊंड्स. इट मे इन्क्लूड म्युझिक अँड अदर हार्श नॉइजेस ऑर सायलेन्सेस. याच्यामध्ये कर्णमधुर, जे काही वाचकांना जे कर्णमधुर असेल असे आवाज त्या ठिकाणी कवींच्या माध्यमातून सांगितले जातात. जसं सायलेन्स वॉज ब्रोकन बाय द पील ऑफ पियानो. आता आपण कवितेचं उदाहरण बघू. द ओनली साऊंड्स द स्वीप ऑफ इझी विंड अँड डाउनिंग फ्लॅक. या कवितेत कवींनी या ओळींच्या माध्यमातून कर्णमधुर आवाजाचे वर्णन केलेलं आहे. कवी म्हणतात, घोड्याच्या गड्यातील घंटेच्या किणकिणीत्या जोडीला मंद वाऱ्याचा, झुडकेचा आणि पिसासारख्या हिमकणांचा कर्णमधुर आवाज ऐकू येत आहे. म्हणजे या ठिकाणी सेन्स ऑफ हिअरिंग साऊंड सांगण्यात आलेला आहे. कशामध्ये? ऑडिटरी इमेजरी. त्याच्यानंतर पाहू आपण सिम्बॉलिझम. सिम्बॉलिझम इज द यूज ऑफ सिम्बॉल्स टू सिग्निफाय ideas and qualities by giving them symbolic meaning that are different from their literal meaning. एखाद्या गोष्टीचे प्रतीकाच्या माध्यमातून कल्पना आणि गुण सूचित करतो. त्या गोष्टीला प्रतीकात्मक अर्थ देऊन, त्यावेळेस तो फिगर ऑफ स्पीच कोणता असतो? सिम्बॉलिझम. जसं उदाहरण बघू. द डव इज अ सिम्बॉल ऑफ पीस. बघा या ठिकाणी जे काही कबूतर आहे ते कशाचं प्रतीक आहे? पीस म्हणजे शांततेचं प्रतीक आहे. ब्लॅक इज अ सिम्बॉल दॅट रिप्रेझेंट इव्हल ऑर डेथ. या ठिकाणी काळा रंग कशाचा सिम्बॉल आहे? इव्हिल आणि डेथचा. आता आपण कवितेतील उदाहरण बघू. बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. द प्रॉमिसेस आर सिम्बॉलिक ऑफ लाईफ्स रिस्पॉन्सिबिलिटीज अँड स्लीप इज सिम्बॉलिक डेथ. आता बघा या ठिकाणी जो प्रॉमिस आहे तर प्रॉमिस कशाची प्रतीक आहे? लाईफ्स रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे जीवनातील जबाबदाऱ्या, आणि स्लीप कशाचं प्रतीक आहे? तर ते आहे डेथ म्हणजे मृत्यूचं. तर बघा विद्यार्थ्यांनो आणि मित्रांनो, आपण रॉबर्ट ली फ्रॉस्ट यांच्या कवितेचा हा दुसरा भाग अभ्यासला. यात प्रामुख्याने आपण काय अभ्यासले तुमचं लक्षात आलेलंच. यात आपण या कवितेमध्ये जे काही फिगर ऑफ स्पीच आलेले आहेत ते आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये अभ्यासलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित आवडेल. जर अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.